रसिक हो नमस्कार. गगनाच्या विस्तीर्ण कॅनव्हासवर जसा सप्तरंगांचा सुंदर इंद्रधनुष्य उमलतो आणि पाहणाऱ्याच्या मनाला आल्हाददायक आनंद देऊन जातो, अगदी तसंच तुमच्या डिजिटल विश्वात रंगांची उधळण करायला माहिती आणि मनोरंजनाचा एक अनोखा त्रिवेणी संगम म्हणजे आपलं लाडकं यूट्यूब चॅनल इंद्रधनु. चंदनाची चोळी अंग अंग जाळी, चित्रपटातील रेल्वे भाग 1. ज्येष्ठ सिनेपत्रकार अनिल तोरणे यांनी मागच्या आठवड्यातील अनंत माने यांच्या लेखावरील एक प्रतिक्रिया दिली आणि त्यांच्याशी झालेल्या संवादातून नवा विषय तयार झाला. तो म्हणजे चित्रपटातील रेल्वे. अर्थात मुंबईची लोकल ट्रेन ही जशी जीवनवाहिनी आहे, तशीच ती चित्रपट क्षेत्राची महत्त्वाची वाहिनी आहे. बहुसंख्य चित्रपटात रेल्वेतील दृश्य किंवा रेल्वेशी संबंधित दृश्य ही कथानकाचा एक भाग असतात. म्हणूनच यातील रंजकता लक्षात घेता एक छान मालिका आपल्या आठवणींसाठी होऊ शकते हे दिसून आले. जागा आणि वेळेअभावी सगळ्याच चित्रपटांचा उल्लेख इथं करणं केवळ अशक्य. पण काही चित्रपटात रेल्वेनं आयुष्याला कलाटणी दिलेली आहे, त्यांचा उल्लेख या ठिकाणी होईल. त्यासाठी काही मराठी आणि हिंदी चित्रपटांचा इथे उल्लेख होईल. अर्थात सुरुवात आपण मराठी चित्रपटापासून करणार यात शंका नाही. मराठीतील दिग्गज निर्माते, दिग्दर्शक म्हणून आपण नेहमीच व्ही. शांताराम यांचा उल्लेख करतो. अनेक गाजलेले चित्रपट त्यांनी दिले. त्यातील अखेरच्या काळातील एक चित्रपट म्हणजे चंदनाची चोळी अंग अंग जाळी हा चित्रपट. या चित्रपटात कथानकाला कलाटणी देण्याचं किंवा कथानक तयार करण्याचं काम रेल्वे करते. 1975 साली शांताराम बापूंनी निर्माण केलेल्या या चित्रपटात नायक अरुण सरनाईक हा आपल्या आईच्या मर्जीने लग्नास तयार होतो. आईने पसंत केलेली मुलगी म्हणून तिला बघण्याचीही गरज नाही असं म्हणून मुलगी पाहतही नाही. आई अंधळी असते. मोठा भाऊ अपघातामुळं लग्नाला येऊ शकत नाही. जो घरातील कर्ता पुरुष आहे, त्यामुळं अरुण सरनाईक आपल्या अंधळ्या आईबरोबर लग्नाला येतो. लग्नातही बायकोला पाहत नाही, तर दुसरीकडे चेहरा करून अंतरपाठ दूर झाल्यावर हार घालतो. लग्नानंतर आई आणि बायकोला घेऊन रेल्वेत बसतो, तोही दुसरीकडे पाहत आणि दरवाजात उभा राहतो. बायकोचं तोंडही पाहिलेलं नसतं. अशा अवस्थेत रेल्वेने गावाकडे जायला निघतो. दुसरीकडे गौरा तमासगिरीण म्हणजे संध्या ही आपल्या ताफ्यासह दुसऱ्या एका रेल्वेत बसते. सगळे तमासगीर, साथीदार असा ताफा त्या डब्यात बसलेला असतो. आदल्या दिवशी झालेल्या प्रयोगाची चर्चा होते. यातील तिची लावणी, हिरवा शालू, हिरवी चोळी, लाज लाजून मी गोरी मोरी झाले ग हे सुरू होतं. कधी आदल्या दिवसाच्या प्रयोगाची आठवण, तर कधी रेल्वेतील दृश्य अशा धमाकेदार लावणी सुरू होते. एका बाजूने अरुण सरनाईकची रेल्वे येते, तर विरुद्ध बाजूने संध्या आणि तिचा ताफा असलेली आगगाडी येते. एकाच वेळी समोरासमोरून येणाऱ्या 2 आगगाड्या एकाच रुळावर येतात आणि धडक होऊन मोठा अपघात होतो. पुलावरून सगळे कोसळतात आणि इथेच कथानकाला रेल्वेमुळे कलाटणी मिळते. अरुण सरनाईक चाचपडत सावरत उठतो. आपली आई, बायको कुठे दिसते का ते पाहतो, तर त्याला हिरव्या साडीतील संध्या दिसते. हीच आपली बायको असेल असे समजून तो तिला जवळ घेतो. ती ओळखत नाही त्याला, पण त्याला वाटते अपघातामुळे हिच्या मनावर परिणाम झाला असेल. तो तिला समजावतो, आपलं लग्न झालंय आज असं म्हणून तिला बरोबर येण्याची विनंती करतो. संध्याही आपण किती दिवस तमासगिरीण म्हणून जगायचं. देवानं ही संधी दिली आहे, तर छान संसार करू म्हणून त्याच्याबरोबर घरी येते. इथून पुढे कथानकात बराच संघर्ष, रंजकता येते. तिचं तमासगिरणीचं राहणीमान आणि हा वारकरी संप्रदायातील विठ्ठल भक्त
या चित्रपटाचं कथानक घडवण्यासाठी रेल्वे हे माध्यम ठरतं. पुढे कथानकातील खऱ्या गोष्टी उलगडू लागतात. त्यात साखर कारखानदारीचे राजकारण वगैरे घेत कथानक रंजक बनते. पण यात कथानकाचा गाभा रेल्वे अपघात राहतो. गौरा म्हणजे संध्याला अजून लहान भावंडे असतात. ही तमाशातून गेल्यामुळे तमाशा बंद पडतो. त्यामुळे सगळ्या लहान भावंडांची उपासमार होऊ लागते. अचानक एका भावाला ती दिसते आणि लहान भावंडही गौराला शोधत त्या गावात येतात. ही खरी कोण आहे हे कळल्यावर तिला घरातून हाकलून दिलं जातं. त्यानंतर भावंडांसाठी ती पुन्हा तमाशा उभा करते. यात खलनायक असलेल्या रमेश देवची वाईट दृष्टी तिच्यावर असणं असा भरपूर मसाला आणि गाणी यातून हा चित्रपट रंजक बनतो. व्ही शांताराम यांचा चित्रपट असल्यानं नृत्य आणि गीतं दमदार आहेत हे सांगायला नकोच. यात अरुण सरनाईक याच्या मोठ्या भावाचं काम भालचंद्र कुलकर्णी तर वहिनी सरोज सुखटणकर यांनी केलं आहे. आंधळी आई शांता तांबे आहे. नायिका संध्या आहे. तर छोट्या पण लक्षवेधी भूमिकेत बी माजनाळकर आणि रंजना देशमुख येथे चमक दाखवतात. खलनायकाची भूमिका रमेश देव यांनी साकारली आहे. यातील एक लाजरान साजरा मुखडा हे गीत प्रचंड गाजलं. त्याचप्रमाणे हिरवा शालू, माझ्या डोळ्यात कचरा गेला, चंदनाची चोळी, अंग अंग जाळी ही गीतेही चांगली आहेत. रेल्वेच्या आगगाडीच्या तालावरील संगीतात असलेले हिरवा शालू हिरवी चोळी हे गाणं रेल्वे आणि लावणी यांची ओळख टिकवून ठेवतं. हे याचं वैशिष्ट्य. मजबूत कथानक असलं तरी त्या काळात यावर टीकाही भरपूर झालेली. पण व्ही शांताराम प्रोडक्शनचा एक महत्त्वाचा चित्रपट होता ज्यात रेल्वेची भूमिका महत्त्वाची होती.